ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येताना डॉक्टर अर्जुनच्या हात थरथरत होते. नर्सने विचारलं, डॉक्टर, पेशंट वाचेल ना? अर्जुन काहीच बोलला नाही, कारण त्याला माहीत होतं तो पेशंट आज वाचणार नाही. रात्री 2 वाजता ICUमध्ये फक्त मशीनचा आवाज होता, पीक पीक. पेशंटच्या हातात एक चिठ्ठी होती. अर्जुनने ती उचलली. ती उघडली. त्यावर लिहिलं होतं, माझा मृत्यू झाला तर डॉक्टर दोषी नाही. त्या क्षणी अर्जुनचे डोळे भरून आले. पण खरी धक्का देणारी गोष्ट तेव्हाच समजली. तो पेशंट होता, तोच माणूस ज्याच्या चुकीमुळे अर्जुनच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. सगळं समोर असूनही अर्जुनने ऑपरेशन केलं. कोणताही बदला नाही, कोणताही राग नाही, फक्त डॉक्टर म्हणून कर्तव्य. सकाळी 6 वाजता मशीनचा आवाज थांबला. बीप. पेशंट गेला. अर्जुन बाहेर आला. डोळे ओलसर, पण मन शांत. नर्स म्हणाली, डॉक्टर, तुम्ही देव आहात. अर्जुन हळूच म्हणाला, नाही, मी फक्त माझा धर्म निभावला. खरा डॉक्टर सूड घेत नाही, तो जीव वाचवतो. शेवटपर्यंत. पेशंट गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये शांतता पसरली होती. पण डॉक्टर अर्जुनच्या मनात वादळ सुरू होतं. तो ICUमधून थेट हॉस्पिटलच्या जुन्या रेकॉर्ड रूममध्ये गेला. कारण त्याला एकच प्रश्न सतावत होता, हा माणूस मला चिठ्ठी का देऊन गेला? फाईल उघडली. त्या पेशंटचं नाव राघव देशमुख. नाव वाचताच अर्जुनची पकड सैल झाली. कारण हाच राघव त्या अपघाताच्या फाईलमध्ये मुख्य दोषी म्हणून नोंदलेला होता. पण फाईलच्या शेवटच्या पानावर एक पान नव्याने जोडलेलं होतं. त्यावर लाल शाईत लिहिलं होतं, अपघाताची चौकशी अपूर्ण. अर्जुन आदरला. त्या क्षणी हॉस्पिटलचा वॉचमॅन धावत आला. डॉक्टर साहेब, एक माणूस तुम्हाला भेटायला आलाय. तो आलाय म्हणतो, सत्य सांगायला आलोय. बाहेर उभा होता एक म्हातारा ड्रायव्हर. कंपणारे हात, डोळ्यात भीती. तो म्हणाला, साहेब, त्या दिवशी गाडी राघव चालवत नव्हता. अर्जुन स्तब्ध झाला. ड्रायव्हर पुढे बोलू लागला, गाडी चालवत होता एक मोठा नेता. राघव फक्त पुढच्या सीटवर बसलेला होता. पण सगळा दोष राघववर टाकला गेला. अर्जुनच्या डोळ्यासमोर पत्नीचा चेहरा फिरला. मग इतक्या वर्षाचा राग चुकीच्या माणसावर होता. ड्रायव्हर रडत म्हणाला, राघव साहेब मरताना मला म्हणाले, मी दोषी नाही, पण शिक्षा भोगतोय. डॉक्टर अर्जुनला सांगा, मी माफी मागतो. त्या क्षणी अर्जुनला चिठ्ठीचा अर्थ कळला. राघव मरण्याआधी स्वतःला दोषमुक्त करून गेला होता. पण अजून एक धक्का बाकी होता. राघवच्या फाईलमध्ये एक सिक्रेट रिपोर्ट होता. त्यात लिहिलं होतं, राघवला जाणीवपूर्वक चुकीचं औषध दिलं गेलं होतं. अर्जुनच्या अंगावर काटा आला. म्हणजे राघवचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. कोणीतरी त्याला हळूहळू मारत होता. आणि आता तो पुढचा नंबर अर्जुनचाही असू शकतो. खरा आरोपी कोण? नेता? त्या रात्री डॉक्टर अर्जुन झोपलाच नाही. डोळे मिटले की पत्नीचा अपघात, राघवचा मृत्यू आणि त्या फाईलमधला शब्द दिसायचा. जाणीवपूर्वक सकाळी हॉस्पिटलमध्ये पोचताच त्याला एक अनोळखी फोन आला. डॉक्टर अर्जुन, फार खोलात जाऊ नका. काही सत्य बाहेर आली तर पुढचा मृत्यू तुमचाच असेल. फोन कट झाला. अर्जुन शांत उभा राहिला. भीती होती, पण मागे फिरायचं नव्हतं. तो थेट हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेला. औषधांचा लॉक तपासला. राघवला दिलेलं औषध सरकारी प्रोटोकॉलमध्येच नव्हता. त्यावर सही होती, डॉक्टर मेहुल कुलकर्णी. अर्जुन आदरला. मेहुल? त्याचा कॉलेजमधला जवळचा मित्र, आज हॉस्पिटलचा मेडिकल हेड. संध्याकाळी अर्जुन मेहुलच्या केबिनमध्ये गेला. मेहुल, हे औषध का दिलं? मेहुल हसला. कधी कधी पेशंट वाचवण्यासाठी नियम मोडावे लागतात अर्जुन थंड आवाजात म्हणाला, हे औषध वाचवण्यासाठी नव्हतं, मारण्यासाठी होतं. क्षणभर मेहुलच्या चेहऱ्यावरची हसू गायब झाली. तो खुर्चीत मागे टेकला. तुला माहीत नाही अर्जुन, राघव जिवंत राहिला असता तर खूप मोठी नावं उघड झाली असती. नेते, अधिकारी, हॉस्पिटल, ट्रस्ट आणि तुझी पत्नी. ती फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या गाडीत होती. ते शब्द अर्जुनच्या काळजात घुसले. म्हणजे माझ्या पत्नीचा मृत्यू अपघात नव्हता, मेहुल शांतपणे म्हणाला. तो एक डील होता. अर्जुनच्या हातातील फाईल जमिनीवर पडली. पण मेहुलला माहीत नव्हतं अर्जुनच्या खिशात रेकॉर्डर चालू होता. त्या रात्री अर्जुनने निर्णय घेतला, डॉक्टर म्हणून नाही तर सत्यासाठी लढणारा माणूस म्हणून
पण दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये एकच बातमी पसरली. डॉक्टर अर्जुनवर मेडिकल नेग्लिजन्सचा केस दाखल झाली. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये प्रवेशबंदी. सगळ्यांच्या नजरेत तो आता गुन्हेगार होता. पण अर्जुनच्या हातात आता एक शस्त्र होतं, सत्याचा पुरावा. डॉक्टर अर्जुनवर मेडिकल नेग्लिजन्सचा केस दाखल होताच मीडिया हॉस्पिटलच्या बाहेर जमला. डॉक्टर किलर, निष्काळजी डॉक्टर हे शब्द अर्जुनच्या कानात घुमत होते. त्याच दिवशी एक अनोळखी स्त्री त्याला भेटायला आली. ती म्हणाली, मी ॲडव्होकेट अनघा देशपांडे. तुमचा केस मी लढणार. अर्जुनने शांतपणे रेकॉर्डर पुढे ठेवला. अनघाने ऐकताच तिचे डोळे गंभीर झाले. हे फक्त मेडिकल केस नाही, हा राजकीय गुन्हा आहे. कोर्टात पहिली सुनावणी सुरू झाली. सरकारी वकील म्हणाला, डॉक्टर अर्जुनने अनऑथराइज्ड ट्रीटमेंट दिली. पेशंटचा मृत्यू घडला. अर्जुन शांत उभा होता. मग अनघा उठली. माय लॉर्ड, जर हे खरे असेल तर मेडिकल हेडने ते औषध का ऑर्डर केलं? कोर्टात कुजबूज सुरू झाली. मेहुलला साक्षीसाठी बोलवलं गेलं. तो म्हणाला, मी काहीच चुकीचं केलं नाही. डॉक्टर अर्जुन भावनिक होते तेव्हाच अनघाने रेकॉर्डर प्ले केला. मेहुलचा आवाज कोर्टात घुमला. राघव जिवंत राहिला असता तर मोठी नावं उघड झाली असती. क्षणात कोर्ट शांत झाला. मेहुल घामाघूम झाला. मग आणखी एक साक्षीदार आला, तोच म्हातारा ड्रायव्हर. त्याने अपघाताचं पूर्ण सत्य सांगितलं. न्यायाधीशाने हातोडा वाजवला. डॉक्टर अर्जुन निर्दोष आहे. कोर्टाबाहेर मीडिया वेड्यासारखी झाली. पण अजून एक नाव उघडायचं होतं. अनघा म्हणाली, माय लॉर्ड, या प्रकरणात एका मोठ्या नेत्याचा सहभाग आहे. तेव्हा न्यायाधीश म्हणाले, त्या नेत्याला ताबडतोब अटक करा. संध्याकाळी टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज, प्रसिद्ध मंत्री अटकेत. अर्जुन बाहेर आला. लोकांनी त्याला देव मानलं, पण तो फक्त पत्नीच्या फोटोसमोर उभा राहिला. हळूच म्हणाला, तू न्याय मिळवून दिलास, मी फक्त साधन होतो. तेव्हाच अनघाने एक शेवटचा कागद दिला. त्यावर लिहिलं होतं, राघवने मृत्यूपूर्वी तुमच्यासाठी एक ट्रस्ट तयार केला आहे. अर्जुन हादरला. ट्रस्टचं नाव होतं न्याय आरोग्य सेवा, जिथे गरिबांना मोफत उपचार मिळणार होते. खरा डॉक्टर औषधांनी नाही, सत्याने जीव वाचवतो. 1 वर्ष गेलं. तेच हॉस्पिटल, पण वातावरण वेगळं होतं. गेटवर मोठा बोर्ड लागला होता, न्याय आरोग्य सेवा, मोफत उपचार केंद्र. लोक रांगेत उभे होते. गरीब, मजूर, वृद्ध, सगळ्यांच्या डोळ्यात आशा होती. त्या केंद्राचा प्रमुख डॉक्टर अर्जुन. आज त्याच्या हातात कोणतीही फाईल नव्हती. आज त्याच्या हातात एक छोटं मूल होतं. तो मुलगा म्हणाला, डॉक्टर काका, माझी आई वाचेल ना? अर्जुन हसला, नक्की वाचेल. ऑपरेशन यशस्वी झालं. आई वाचली. ती श्री रडत म्हणाले, देव पाठवलात तुम्हाला. अर्जुनने तिच्या हातात एक फोटो दिला, पत्नीचा फोटो. तो म्हणाला, तिने मला इथे पाठवलं. संध्याकाळी ट्रस्टच्या वार्षिक कार्यक्रमात अनघा आली. ती म्हणाली, अर्जुन, तुमच्या केसनंतर खूप डॉक्टर पुढे आले. आज नियम मोडणं गुन्हा नाही, तर सत्य लपवणं गुन्हा आहे. त्या रात्री अर्जुन हॉस्पिटलच्या टेरेसवर उभा होता. वर आकाशात तारे चमकत होते. त्याला वाटलं पत्नी त्याच्याकडे पाहून हसते. तेव्हाच फोन वाजला. डॉक्टर अर्जुन तुम्हाला एका स्पेशल केससाठी बोलवतोय. अर्जुन शांतपणे म्हणाला, मी येतो. पण आवाज येतो, कारण सत्याची लढाई कधीच संपत नाही. डॉक्टर देव नसतो, पण देव होण्याइतका मोठा असतो.